कोल्हापूरच्या शेगावमध्ये 10 वर्षाच्या मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या। जवळच्या नातेवाईकांनाच अत्याचार आणि हत्या केल्याचं उघड। आरोपीला काही तासांमध्ये अटक। बदलापूर घटनेची बारामतीच्या दौंडमध्ये पुनरावृत्ती। मळदमधील शाळेमध्ये शिक्षकाकडून 3 ते 4 अल्पवयीन विद्यार्थिनींवरती अत्याचार। साताऱ्यामधल्या आश्रमामध्ये मुलींना वेश्या व्यवसायामध्ये ढकलल्याचा प्रकार उघड। आश्रमचालक महिला आणि तिच्या प्रियकराला अटक। कराडमधल्या टेंबू गावातल्या निराधार आश्रमातली घटना। मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरामध्ये मुलींचं बळजबरीनं व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाला मनसेचे नेते मनोज चव्हाण यांनी आणि स्थानिकांनी दिला चोप। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। बदलापूर प्रकरणावरून मुंबई हायकोर्टाकडून पोलिसांची कान उघाडणी। एफआयआर दाखल करायला दिरंगाई झाल्याबद्दल संताप व्यक्त। प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यास कडक कारवाईचा दिला इशारा। बदलापूरमधल्या चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणामध्ये शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळेच्या संस्थाचालकांवरती गुन्हे दाखल करा। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। बदलापूर घटनेनंतर मनसे आक्रमक। मनसैनिकांकडून मुंबईच्या शाळांमध्ये सुरक्षा पाहणी। सुरक्षेसंदर्भामध्ये आवश्यक उपाययोजना न केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा दिला इशारा। बदलापूर घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अंधेरीमधल्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावा। शाळेमध्ये पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावं। भाजपचे नेते मुरजी पटेल यांची पोलिसांकडे पत्राद्वारे मागणी। राज्य पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट। वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री आणि रश्मी शुक्ला यांच्यामध्ये झाली महत्त्वाच्या विषयावर चर्चा। बदलापूर प्रकरणामधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्या बदलीचे आदेश। निलंबन केल्यानंतरही ठाण्याहून मुंबई शहरामध्ये बदली। बदलापूरच्या घटनेचा निषेध मात्र सरकारवरती टीका करणारे उद्धव ठाकरे। आदित्य ठाकरे बदलापूरला का गेले नाहीत? घाणेरडं राजकारण थांबवा। शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका। तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही आठवा। तुमचा दुतोंडीपणा जनता ओळखून आहे। दिशाभूल कशाला करता? चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल। महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक। बंदच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा। सूत्रांची माहिती। महाराष्ट्र बंद करून जनजीवन विस्कळीत करण्यापेक्षा सकारात्मक सूचना करा। अशोक चव्हाण यांचा महाविकास आघाडीला सल्ला। बदलापूरमधील घटनेचं राजकारण न करण्याचंही केलं आवाहन। लाडकी बहीण योजनेवरून राजकारण करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। आम्ही राजकारण करत नाही। लाडकी बहीण योजना कशी बंद होईल याकडे विरोधकांचं लक्ष। फडणवीसांची टीका। विरोधक लाडकी बहीण योजना खोटी असल्याचा आरोप करत होते। चांगल्या योजनेवरून राजकारण करू नका। फेक नरेटिव्ह पसरवू नका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना सल्ला। भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड पुढच्या आठवड्यामध्ये होणार। गेल्यावेळी निवडीवरून वाद निर्माण झाल्यानं यंदा कार्यकर्त्यांचं मत जाणून घेणार। निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। मार्चच्या मागण्यांवरती सकारात्मक कार्यवाहीचं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून रस्सी खेच। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी 4 भिंतींच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवावा। ठाकरे गटानं भूमिका घेतल्याची सूत्रांची माहिती। मतविभाजन टाळण्यासाठी आपण महाविकास आघाडीच्या सोबत जायला तयार। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। संधी न दिल्यास एकटा लढेल तेव्हा टीम बी म्हणत माझ्याकडे बोट दाखवू नका। जलील यांचा इशारा। बारामती एमआयडीसी मधील चंदूकाका सराफ अँड सन्सला जय पवार यांनी दिली भेट। ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशीही साधला संवाद। विधानसभेला एससी मुस्लिम समाजाचं मतदान महाविकास आघाडीला मिळणार नाही। राज ठाकरे यांचं भाकीत। पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरे यांचं भाकीत। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज यवतमाळ जिल्ह्याचा दौरा। सकाळी पदाधिकाऱ्यांसोबत घेणार आढावा बैठक। निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। अमित ठाकरे निवडणूक लढणार की नाही या संदर्भात मात्र अजून निर्णय नाही। मात्र निवडणूक लढलेच तर गुपचूप लढणार नाही
राज ठाकरे यांचं पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून विधानसभेच्या 2 जागांसाठी उमेदवार घोषित. चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे तर राजुरा विधानसभेसाठी सचिन भोयर यांच्या नावाची घोषणा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. जरांगेंच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी भेट घेतल्याची पृथ्वीराज चव्हाणांची माहिती. अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांच्या मुलानं घेतली मनोज जरांगेंची भेट. रणजित सिंह शिंदे विधानसभा लढवण्यास इच्छुक. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगेंसाठी रेड कार्पेट टाकतात. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची टीका. सर्व आजी माजी मुख्यमंत्री पक्ष सोडून जाण्या समाजासाठी एक असल्याची सुद्धा केली टीका. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर औद्योगिक वसाहतीमध्ये 540 कोटींची गुंतवणूक असलेल्या नव्या उद्योगाची पायाभरणी. 1000 तरुणांना रोजगाराची संधी. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. समरजित सिंह घाडगे यांनी अखेर भाजपसोबतचे संबंध तोडले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून भाजपचं कमळ चिन्ह हटवलं. नाशिकमध्ये आज दुपारी महिला सशक्तीकरण कार्यक्रम. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. तपोवनामधील मोडी मैदानावरती होणार कार्यक्रम. शेतकरी नेते रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज वर्षा बंगल्यावरती आंदोलन करणार. शेतकरी आत्महत्येची प्रात्यक्षिकं आज वर्षावरती दाखवणार. तुपकरांचा इशारा. काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण. त्यामुळे आज नाशिकमध्ये होणाऱ्या पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्याला अनुपस्थित राहण्याची शक्यता. परभणीच्या पाथरी पोलीस ठाण्यामध्ये रामगिरी महाराजांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. 2 समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याप्रकरणामध्ये नागरिकांमध्ये तक्रार. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणामध्ये संशयित अर्शद खानच्या अडचणीमध्ये वाढ. अर्शदच्या विरोधात स्थानिक न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी. मुख्य आरोपी भाविश भिंडे याच्या कंपनीकडून अर्शद खानला पैसे मिळाल्याचा संशय. जागतिक विश्व विक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला आता रोख 25 लाखाचं पारितोषिक. पहिलं 9 थरासाठी 11 लाखाचं बक्षीस दिलं जाणार. आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून हे बक्षीस जाहीर. गणपती बाप्पांच्या आगमनापूर्वी मुंबई महानगरामधील सर्व रस्ते खड्डेमुक्त करा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश. सर्व अभियंत्यांना कार्यक्षेत्रावरती उपस्थित राहणं बंधनकारक. इक्बालसिंह चहल यांची गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती. खनिकर्म विभागाचाही अतिरिक्त कार्यभार. बीएमसीमधील कार्यकारी सहाय्यक पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीमधील जाचक अटी शिथिल करा. आदित्य ठाकरे यांचं मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र. ऐरोलीमधल्या 30 हेक्टर आणि खारघरमधल्या 100 एकर जागा उद्योगपतीला देण्यासंदर्भात सिडकोच्या हालचाली. सिडकोच्या भूमिकेला महाविकास आघाडीचा विरोध. आंदोलनाचा दिला इशारा. पाकिस्तान आणि स्वीडनमध्ये मंकीपॉक्स या आजाराच्या संसर्गामध्ये वाढ. परदेशातून मुंबईमध्ये येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेकडून सावधगिरी. 7 हिल्स रुग्णालयामध्ये 14 बेडचं कक्ष आरक्षित. चंद्रपूरमध्ये राज ठाकरे यांची बैठक संपताच मनसेच्या 2 गटांमध्ये हाणामारी. सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध करत भोयर समर्थक आणि चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी. ईडीनं अटक केलेल्या मंगलदास बांदल यांना 29 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. तर बांदल यांचे भाऊ प्रताप बांदल यांना आणि पत्नी रेखा बांदल यांना देखील ईडीनं बजावले समन्स. रायगडच्या पेणमध्ये नागरिकांना मिळतंय दूषित आणि गढूळ पाणी. पेण नगरपालिकेवरती शहरातील नागरिकांचा शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी मोर्चा. कोल्हापूरमधल्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मिरज स्थानकामधून बसेस सोडल्यानं ठाकरे गटाचं आंदोलन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला काळं फासून जोडे मारो आंदोलन. जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध. मागण्यांसाठी परभणीच्या सेलू आणि जिंतूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन. 25 ऑगस्टला सांगली बंदचा निर्णय. शिवप्रतिष्ठानकडून मागे. त्या दिवशी काही परीक्षा असल्यानं शिवप्रतिष्ठानचा निर्णय.
नांदेडच्या बागदरवाडी गावातील 300 जण सैन्य दलामध्ये, मात्र गावामध्ये रस्ता आणि मूलभूत सुविधा नाही या मागणीसाठी 2 जणांचं 10 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू. भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची मुंबईला बदली. भंडाऱ्यामध्ये नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नुरुल हसन यांची नियुक्ती. अकोल्यामधल्या अनेक गावांना पावसानं झोडपलं. अकोट तालुक्यामधील खारपाड परिसरामध्ये शेतीचं मोठं नुकसान. सोयाबीन आणि कपाशीच्या पिकावरही कीटकनाशक आणि खतं गेली वाहून. अकोल्याच्या किड्स पॅराडाईज शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संपन्न. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजावी म्हणून शाळेचा उपक्रम. ईव्हीएम ॲपद्वारे मतदान. रत्नागिरीच्या राजापूरमधील सोलगावमध्ये पालखी सोहळ्याचा उत्साह. ग्रामदैवत श्री गांगेश्वर महाराज श्री सरस्वती आईची पालखी आई गौराईला भेटायला जाण्याची परंपरा. वाशिमच्या ढिल्ली गावामध्ये वन विभागाचा छापा. विना परवानगी साठवणूक केलेल्या सागवान जप्त. आरोपींवरती गुन्हा दाखल. दिल्ली पोलीस आणि नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाकडून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश. विदेशी महिला ड्रग्ज ट्रॅफिकरला अटक. महिलेकडून 15 कोटी रुपये किमतीचं मेस्कलिन ड्रग्ज जप्त. कोलकाता अत्याचार हत्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं पोलिसांना कडक शब्दांमध्ये फटकारलं. न्याय दंडाधिकारी यांनी आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरोपींच्या पॉलिग्राफी चाचणी संदर्भात आदेश देण्याच्या दिल्या सूचना. कोलकाता बलात्कार प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये पुढची सुनावणी 5 सप्टेंबरला. तर घटनेचा निषेध करणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात कोणतीही कारवाई न करण्याच्या पोलिसांना सूचना. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र. बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये कठोर कायद्याची आवश्यकता असून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी व्हावी. ममतांची पत्रामध्ये मागणी. कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे ब्रिटनमध्ये पडसाद. युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल आणि जॉन वूर्स युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी निदर्शनं करत केला घटनेचा निषेध. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीच्या दौऱ्यावर. भाजपच्या पक्षश्रेष्ठींची घेणार भेट. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार. राहुल गांधी आणि खरगेंनी फारुख अब्दुल्लांची भेट घेतल्यानंतर दोन्ही पक्षांनी केली युतीची घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वॉर्सॉमध्ये पोलंडचे राष्ट्रपती अँड्रेज डुडा यांच्यासोबत केली चर्चा. मंकीपॉक्स आशिया खंडामध्ये पोहोचला. थायलंडमध्ये मंकीपॉक्सचा रुग्ण. तर हा रुग्ण आफ्रिकेवरून आल्याची माहिती. WHO कडून मंकीपॉक्सचा सगळ्यात धोकादायक आजाराच्या लिस्टमध्येही समावेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.